जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रेल्वे मराठी जी.के. प्रश्न. या सिरीजमध्ये आज आपण एकूण 20 प्रश्न बघणार आहोत. दररोजप्रमाणे आपण या सिरीजमध्ये 20 प्रश्न पाहत असतो. तर हे 20 प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या 20 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे असते. चला तर सुरुवात करूया आज आपल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला, राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय बालिका दिवस हा 24 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. गौतम बुद्धाच्या पूर्वजन्माच्या कथा ज्या बौद्ध धर्मात किंवा ग्रंथात वर्णिल्या आहेत त्याला काय म्हणतात? गौतम बुद्धाच्या पूर्वजन्माच्या कथा या जातक या ग्रंथामध्ये आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 3. ओपेकचे मुख्यालय कुठे आहेत? तर ओपेकचे मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी आहेत. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. व्हिएन्ना ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी आहे. ऑस्ट्रिया देशाची राजधानी आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 4. भारताच्या पंतप्रधान पदासाठी उमेदवार होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? तर भारताचे पंतप्रधान होण्यासाठी किंवा उमेदवार होण्यासाठी 25 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 1857 साली या तिन्ही विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 6. अरब लीगचे मुख्यालय कुठे आहे? तर अरब लीगचे मुख्यालय कैरो या ठिकाणी आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7. अनवरत योजनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर अनवरत योजनेची संकल्पना सर्वप्रथम गुरुनाथ यांनी मांडली. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, कारण प्रश्न खूप आपण महत्वाचे आणत असतो. पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 8. विश्वातील सर्वात मोठा तारा कोणता मानला जातो? तर विश्वातील सर्वात मोठा तारा UYT स्कूटी हा मानला जातो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 9. प्रज्वलनाची उष्णता कशाने मोजली जाते? प्रज्वलनाची उष्णता ही वॉर्म कॅलोरीमीटर याने मोजली जाते. ऑप्शन बी या पर्याय योग्य उत्तर. पुढील प्रश्न आहे प्रश्न 10. सामान्यतः पंतप्रधानाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर पंतप्रधानाचा कार्यकाळ हा 5 वर्षे इतका असतो. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचे राईट आन्सर आहे. प्रश्न 11. कोणते सेंद्रिय संयुग क्लोरोफॉर्मपेक्षा अधिक चांगले गुणधर्मे मानले जाते? तर हॅलोथन हे संयुग क्लोरोफॉर्मपेक्षा अधिक चांगले गुणद्रव्य मानले जाते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 12. रुक्मिणीदेवी स्तंभलेख बुद्धाच्या संदर्भात कशाचे निर्देशक आहेत? रुक्मिणीदेवी हा स्तंभलेख बुद्धाच्या संदर्भात तर बुद्धाचे जन्मस्थान याचे निर्देशक आहेत. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर. प्रश्न 13. पृथ्वी व्यतिरिक्त कोणत्या ग्रहावर ऋतू बदल होण्याची शक्यता आहे? बघा, ऋतू बदल होण्याची शक्यता कोणत्या ग्रहावर आहे? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मंगळ ग्रहावर. पुढचा प्रश्न प्रश्न 14. पारिस्थितिकी हा शब्द सर्वप्रथम प्रतिपादित करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर पारिस्थितिकी हा शब्द सर्वप्रथम प्रतिपादित करण्याचे श्रेय
हेकल याला जाते. ऑप्शन क्रमांक 1C या प्रश्नाचं योग्य उत्तर अर्नेस्ट हेकल. अर्नेस्ट हेकल. प्रश्न 15. पृथ्वीचे वस्तुमान चंद्राच्या वस्तुमानापेक्षा किती पट अधिक आहेत? तर पृथ्वीचे वस्तुमान चंद्राच्या वस्तुमानापेक्षा किती पट अधिक आहेत? तर 81 पट इतके अधिक आहेत. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 16. चामडे उद्योगात चामड्यावरील केस व चरबी काढण्याचे कार्य कोणाद्वारे केले जाते? तर चामडे उद्योगात चामड्यावरील केस आणि चरबी काढण्याचे कार्य जीवाणूद्वारे केले जाते. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विज्ञानवरती आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय महिला कोषची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली आहे? राष्ट्रीय महिला कोषाची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर 8वी पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. मुघल शासक मोहम्मद शाह रंगीला कोणत्या हिंदू संप्रदायाचा अनुयायी होता? मुघल शासक मोहम्मद शाह रंगीला हा शिवनारायण संप्रदाय याचा अनुयायी होता. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. 19. कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजन वायूच्या मिश्रणाला काय म्हणतात? कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजनच्या वायूच्या मिश्रणाला प्रोड्युसर गॅस असे म्हणतात किंवा उत्पादक गॅस असे सुद्धा म्हणतात. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 20. एलपीजी मध्ये मुख्यतः कोणता वायू असतो? एलपीजी मध्ये मुख्यतः हा ब्युटेन हा वायू असतो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रोपेन असतो परंतु कमी असतो. सर्वाधिक म्हणतात तर ब्युटेन हा येतो. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या व्हिडिओमधील आपले एकूण 20 प्रश्न. हे 20 प्रश्न तुम्हाला रिव्हिजन म्हणून आपण घेत असतो. तर या 20 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, असेच प्रश्न घेऊन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा. चला तर भेटूया उद्या.